आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। भीषण उकाड्याने पशुधन धोक्यात, जत तालुक्यात आपत्कालीन स्थिती। सभापती सावित्रीताई रवी पाटील यांचे तातडीचे आदेश। जत तालुक्यात सध्या 40 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेल्या प्रचंड तापमानामुळे पशुधनावर गंभीर संकट ओढवले असून अचकनहळ्ळी येथील शेळ्या मेंढ्यांच्या मृत्यूच्या घटनेने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे। या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती सभापती सौ सावित्रीताई तमनगौडा रवी पाटील यांनी तातडीने दखल घेत जत येथे पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक घेत प्रशासनाला युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। बैठकीदरम्यान तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील तब्बल 86 पदे रिक्त असल्याचा मुद्दा समोर आला। यामुळे पशुवैद्यकीय सेवांवर मोठा ताण पडत असून ग्रामीण भागातील पशुपालकांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी 4 गावात एक दवाखाना या पद्धतीने कार्यरत असलेल्या केंद्रामध्ये डॉक्टरांनी आठवड्यातून किमान एकदा तरी भेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे। तसेच पशुपालकांशी थेट संवाद साधून उपचार व मार्गदर्शन करण्याचे आदेश देण्यात आले। यावेळी माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस श्री तमनगौडा रवी पाटील यांची विशेष उपस्थिती होती। सभापतींनी स्वतः जत येथील लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाला भेट देत औषध साठा व स्टोअर रूमची पाहणी केली। शासनाकडून आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची खातरजमा त्यांनी केली। याशिवाय शेतकरी व पशुपालकांना दिलासा देण्यासाठी ट्रॅक्टर वाटप, विहीर बांधकाम आणि सायकल कोळपे वाटप यांसारख्या विविध कृषी योजनांच्या अनुदानाची मागणी दुप्पट करून ती तातडीने शासन स्तरावर पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले। या बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अजयनाथ थोरे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर बी गुंजाटे, डॉक्टर गोंदाटे, पाटील मॅडम तसेच इतर पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते। येत्या 5 तारखेला पुन्हा आढावा बैठक घेऊन रिक्त पदे भरणे आणि उपचार व्यवस्थेचा पाठपुरावा करण्याचा निर्धार सभापतींनी व्यक्त केला। उष्णतेच्या लाटेत पशुधन वाचवण्यासाठी प्रशासन सज्ज, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीवरच यश अवलंबून। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।